नमस्कार, मी रेश्मा आणि माझा व्हिडिओ पाहत असणाऱ्या माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सचं माझ्या ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। दिवाळीच्या फराळांची तयारी चालू झाली आहे आणि फराळांच्या रेसिपीही आपल्या चॅनलवरती लवकरच येतील। पण आज मी तुम्हाला एका फराळाबद्दल म्हणजेच चकल्यांबद्दल भरपूर अशा टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे आपल्या ज्या चकल्या आहेत त्या मस्त अशा खुसखुशीत राहतील आणि अजिबात नरम पडणार नाहीत। याची 100% गॅरंटी मी तुम्हाला देते। चकलीची जी भाजणी आहे तिचा व्हिडिओ मी केलेला नाही, कारण ती भाजणी मी गावी गेल्यावरती केली होती, त्याच्यामुळे मी तिचा व्हिडिओ बनवलेला नाही। पण दुसऱ्या प्रकारच्या मी चकल्या बनवणार आहे, तर त्याचा व्हिडिओ मी पूर्णपणे तुमच्याशी शेअर करणार आहे। तर थोडक्यात तुम्हाला सांगते, ही भाजणी म्हणजे एकदम पारंपरिक पद्धतीने मी बनवलेली आहे। जसं की डाळ, तांदूळ, धणे वगैरे घालून आपण जी भाजणी तयार करतो, तर अगदी तशाच प्रकारची ही मी भाजणी केलेली आहे। तर आता इथून पुढे मी सगळ्या स्टेप्स दाखवणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला भरपूर अशा टिप्सही कळतील, ज्याच्यामुळे 100% तुमच्या ज्या चकल्या आहेत त्या खुसखुशीत आणि अजिबात नरम पडणार नाही। तर मी येथे थोडंसं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे चकलीची भाजणी घेतलेली आहे। तसं मी भाजणी 1 किलोची केलेली आहे, पण एकदम मी 1 किलोचं पीठ मळत नाही। थोड्या थोड्या बॅचेसमध्ये मी पीठ मळते आणि त्यानंतरच मी त्याच्या चकल्या बनवते। तर तुम्हालाही जर भरपूर प्रमाणात चकल्या बनवायच्या असतील, तर पहिल्यांदा थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपण पीठ मळून घ्या आणि त्यानंतर मग सुरुवात करा। जर नवीन असाल तर असं केलेलं योग्यच राहील। तर मी सुरुवातीला 3 वाटी एवढं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये मी ओवा घातला। ओवा मी अंदाजानेच घालते, मोठा 1 चमचा भरून एवढा मी ओवा घेतलेला आहे। जर थोडाफार कमी वाटला तर आपण थोडासा एक्स्ट्रा करू शकतो। तर ओवा मी हातावरती क्रश केला आणि त्यानंतर याच्यामध्ये घातला। त्यानंतर याच्यामध्ये मी घातले पांढरे तीळ, ते देखील मी अंदाजाने घातले, ते मी 2 चमचे एवढे घातलेत। कमी वाटले तर थोडेसे आपण वाढवू शकतो। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि लाल तिखट वापरायचं आहे आपल्याला इथे। आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या हिशोबाने धरलं तर 1.5 चमचे एवढं मी लाल तिखट वापरलेलं आहे। आता या चकल्या जर तुम्हाला ऑर्डरला द्यायच्या असतील तर जास्त प्रमाणात आपण ह्या तिखट करून चालणार नाहीत। जर तुम्हाला घरीच खायच्या असतील तर याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट आहे ते एक्स्ट्रा करू शकता। आता माझ्या ज्या या चकल्या आहेत त्या ऑर्डरच्या आहेत, त्याच्यामुळे मी लाल तिखटचं जे प्रमाण आहे ते लिमिटमध्येच वापरणार आहे, जसं की मार्केटमध्ये आपण चकली घेतो अगदी तसंच। तर हे सगळं पहिल्यांदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता मिठाचं प्रमाण कुठेतरी कमी होऊ शकतं, तर आपण टेस्ट करायची आणि त्यानंतर परत याच्यामध्ये मीठ ॲड करायचं जर लागलंच तर। आता हे मिक्स करता करताच याच्यामध्ये मी अगदी पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे। तर हळदीलाही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला इथे तेल वापरायचं आहे। आता भरपूर जणांना हा प्रश्न पडलेला असतो की एक्झॅक्टली तेलाचं प्रमाण किती घ्यायचं। तर मी माझं सांगते, चकली करताना तेलाचं प्रमाण वगैरे असं मी काही घेत नाही। कित्येक वेळा आपण काय करतो, व्हिडिओ बघतो, त्याच्यामध्ये सांगितलेलं जे प्रमाण असते ते घेतो। तर इथे मी एक गोष्ट सांगेन तुम्हाला, चणा डाळ जर जुनी असेल आणि त्याचं जर आपण पीठ बनवायला गेलं तर ते तेल जास्त शोषून घेतं। त्याविरुद्ध जर चणा डाळ नवीन असेल तर तिला कमी तेल लागतं। आणि आपण जर व्हिडिओमध्ये बघून केलं तर व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं नसतं की ती जुनी चणा डाळ आहे की नवीन आहे। त्यांच्यासाठी ते बरोबर असतं, कारण त्यांनी त्यांच्या अंदाजाने ते बनवलेलं असतं। आणि आपण जर नवीन असू आणि त्या पद्धतीने जर बनवायला गेलो तर आपल्या चकल्या या फसू शकतात। याच्यासाठी काय करायचं, तेल पहिल्यांदा गरम करून घ्यायचं। तेल तुम्ही अंदाजाने 4-5 चमचे पळी गरम करून घ्या आणि त्यानंतर जेवढं लागेल तेवढं आपल्याला इथे वापरायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा, लागेल तेवढं म्हणजे नक्की कळणार कसं। तर मी काय केलं, पहिल्यांदा पिठामध्ये ते गरम तेल थोडं घातलं, जास्त नाही, आणि त्यानंतर चमच्याने त्या गुठ्या मोडून घेतल्या, जेणेकरून पिठामध्ये जर गरम तेल राहिलं तर हाताला चटका लागेल यासाठी। चमच्याने थोडंसं मिक्स करून झालं की मग हाताने मी पूर्ण पिठाला ते तेल चोळून घेतलेलं आहे। असं केलं की ज्या सगळ्या चकल्या आहेत त्या एकसारख्या होतात, त्यामुळे व्यवस्थित त्या पिठाला तेल आपल्याला चोळून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे मी व्यवस्थित पिठाला तेल चोळून घेतलेलं आहे, जेवढं मी स्टार्टिंगला तेल वापरलं तेवढंच मला लागलेलं आहे। तर आता तुम्हाला मी दाखवते।
तर थोडंसं पीठ मी अशा पद्धतीने मुठीमध्ये घेतलेलं आहे आणि दाबलेलं आहे. बघू शकता तुम्ही याची एक मूठ अशी तयार झालेली आहे. कुठेही ती फुटलेली नाही. अगदी परफेक्ट अशी मूठ झालेली आहे. ज्यावेळी मी दाबलं त्यावेळी ती फुटली. तर लक्षात घ्या, आपल्याला ही परफेक्ट मूठ व्हायला पाहिजे. जर तुमची ही परफेक्ट मूठ होत नसेल तर याच्यामध्ये जे बाजूला गरम तेल ठेवलेलं आहे ते घालायचं. भले ते तेल थोडंसं थंड झालं किंवा कोमट झालं तरी चालू शकतं, तरी देखील आपल्याला ते याच्यामध्ये वापरायचं आहे. तर ही एक सगळ्यात महत्त्वाची अशी टिप्स आहे. तर याच्यावरून समजून जायचं की आपलं तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट पडलेलं आहे. आता दुसरी महत्त्वाची टिप्स ती म्हणजे आपल्याला पीठ मळायचं आहे ते थंड पाण्यात नाही, आपल्याला गरम पाण्यात मळायचं आहे. गरम पाणी म्हणजे एकदम उकळतं पाणी नाही आणि एकदम कोमटही पाणी नाही. तर हे पाणी घातल्यानंतर सेम जसं मी तुम्हाला सांगितलं, तेल घातल्यावरती पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून घ्या, जेणेकरून हाताला चटका वगैरे लागणार नाही. तसंच मी आता पाणी घालून अगदी चमच्याने मिक्स करून घेते. भरपूर जणांना पीठ मळताना प्रॉब्लेम येतो, जास्त क्वांटिटीमध्ये पीठ मळायला येत नाही. याच्यासाठी मी तुम्हाला इथे मस्त अशी टिप्स सांगणार आहे, जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. आणि ही टिप्स खास करून त्यांच्यासाठी आहे जे नवशिके आहेत, जे आता सुरुवात करतायत त्यांच्यासाठी. तर आता चमच्याने मी मिक्स करून घेतले. थोडंसं हे थंड झालेलं आहे. आता हाताला हे माझ्या सोसवू शकतं, त्याच्यामुळे मी आता चमचा बाजूला ठेवला आहे आणि हाताने हे पीठ मळून घेणार आहे. पण काही जणांना एवढं पीठ मळायला प्रॉब्लेम येतो. तर त्यासाठी काय करायचं, मळता मळता जेवढं पीठ आपल्या मुठीमध्ये येईल, जेवढं पीठ जवळ होईल तेवढं पीठ आपल्याला साईडला ठेवायचं आहे. हे मी तुम्हाला लास्ट टाईम चतुर्थीमध्ये ज्यावेळी करंजा बनवल्या होत्या त्यावेळी मी तुम्हाला दाखवला होता की 1 किलोचा मैदा मळायला जर जमत नसेल तर तो कशा पद्धतीने मळायचा. तर अशा पद्धतीने जेवढं पीठ मुठीमध्ये येतं तेवढं पीठ मी साईडला करून ठेवलेलं आहे. याच्यामुळे आपल्याला पीठ मळायला खरंच खूप सोपं जातं. कारण एकदम जर पिठाचा एकच गोळा आपण एकत्र करायला म्हटलं तर पटकन असं जमत नाही. ज्यांना सवय आहे त्यांना जमून जातं, पण जे नवशिके आहेत, सुरुवात करतायत सगळ्या गोष्टींची, तर त्यांना ही गोष्ट थोडीशी अवघड जाणार. त्यासाठी मी ही एकदम सोपी अशी टिप्स सांगत आहे. तर हे 4 गोळे मी साईडला करून ठेवलेले आहे. आता हे थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे, तर ते जवळ होत नाही याच्यासाठी याच्यामध्ये पहिल्यांदा थोडंसं पाणी घातलं आणि याला देखील असं जवळ करून घेतलं. आता हे एवढं झालं की आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे पाण्याचा अंदाज घेऊन आपल्याला पीठ मळायचं आहे. तर बघू शकता, अगोदरचा एक छोटासा गोळा होता आणि दुसरा एक जो मोठा गोळा मी साईडला करून ठेवला होता तो मी घेतला आणि याला आपल्याला एकत्रित मळायचं आहे. तर याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून याला मळून घेणार आहे अगदी व्यवस्थित असं. तर लागेल तसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे पीठ व्यवस्थित मऊसूद असं मळून घ्यायचं आहे. या पद्धतीमध्ये थोडा वेळ जास्त जातो, पण पीठ मात्र व्यवस्थित मळलं जातं. मीही डायरेक्ट मळलं असतं, पण ही पद्धत मी तुमच्यासाठी दाखवली आहे, जेणेकरून तुम्हालाही पीठ मळायला सोपं जाईल आणि एकदा सवय झाली की ते काम आपल्या हाताखालचं होऊन जातं. तर येथे हा माझा एक गोळा मळून झालेला आहे. बघू शकता, आपल्याला अशा पद्धतीने मऊ असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने जे बाकीचे गोळे आहेत ते देखील मी मळून घेणार आहे. याच्यामध्ये मी थोडं हाताने पाणी घालणार आहे आणि मळून घेणार आहे. तुम्हाला कसं वाटेल तसं पाणी घालू शकता. आता हे जे पाणी आहे ते माझं थंड पाणी नाही, तर पहिल्यांदा जे मी गरम पाणी घेतलं होतं पीठ मळण्यासाठी तेच पाणी हे आहे. पण हे पाणी कोमट वगैरे राहिलेलं नाही, तर थंड झालेलं आहे. जर तुम्ही पहिल्यांदा गरम केलेलं पाणी जर संपलं आणि तुम्हाला परत याच्यामध्ये पाण्याची गरज वाटत असेल तर तुम्ही थंड पाणी वापरू शकता, पण अति जास्त प्रमाणात थंड पाणी नको. थोडंसं जरी गॅसवरती अगदी कोमट केलं तरी चालू शकतं, पण एकदम थंड पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचाच नाही. तर अशा पद्धतीने हा दुसराही गोळा माझा मळून झालेला आहे. तर आता बाकीचेही गोळे मी असेच मळून घेते. तर बघू शकता, मी सगळं पीठ येथे मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला याचा एक गोळा बनवायचा आहे. ते अगदी सोपं काम आहे, कारण पीठ ऑलरेडी मळलं गेलेलं आहे आणि आता याचा एक गोळा तुम्ही आरामात करू शकता. जर तुम्ही हे सगळे गोळे एकत्र केले नाहीत, जर सेपरेट ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट सोऱ्यामध्ये घालायला ते सोपं जातं. पण इथे एक फायदा आहे, जर याचा एकच गोळा केला तर पीठ लवकर सुकत नाही. ते जर सेपरेट गोळ्यांमध्ये ठेवलं तर तो गोळा जो आहे तो लवकर कोरडा पडतो. त्याच्यामुळे शक्यतो आपल्याला एक गोळा करायचा आणि ठेवून द्यायचं पीठ. आता आपल्याला चकल्या पाडून त्यात तळायच्या आहेत. तर मी इथे न्यूजपेपरचा वापर केलेला आहे.
न्यूजपेपरचा वापर मी अगदी थोड्या वेळासाठी करणार आहे, त्याच्यामुळे मी इथे न्यूजपेपर वापरलेला आहे। इथे तुम्ही प्लॅस्टिक देखील वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता, प्लेटही वापरू शकता, ज्याच्यावरती तुम्हाला सुटेबल होईल ते तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर मी चकलीचा साचा यूज केलेला आहे, ज्याला सोरा असंही म्हणतात। त्याच्यामध्ये जी चकलीची स्टारवाली जी प्लेट असते ती घातलेली आहे। या साच्याला जर तुम्हाला आतमधून तेल लावायचं असेल तर ते तुम्ही लावू शकता। मी इथे साच्याला आतमधून तेल लावलेलं नाही, मी फक्त माझ्या हाताला थोडंसं तेल लावून घेतलं, जेणेकरून जो मी गोळा घेणार आहे तो माझ्या हाताला चिटकून राहू नये यासाठी मी फक्त हाताला तेल लावलेलं आहे। आता येते अजून एक महत्त्वाची टिप्स सांगते। जर तुमची चकली तुटत असतील तर ती का तुटतात ते मी तुम्हाला सांगणार आहे। ज्यावेळी तुम्ही साच्यामध्ये पीठ भरता त्यावेळी ते अगदी दाबून असं भरायचं, जर कुठेही ते पोकळ राहिलं तर आपली चकली तुटतात। याच्यामुळे जेवढं होईल तेवढं आपल्याला दाबून याच्यामध्ये पीठ भरायचं आहे, याच्यामुळे आपली चकली पाडताना अजिबात तुटत नाही। माझ्याकडे हा अशा पद्धतीचा सोरा आहे, काही जणांकडे वेगवेगळा असतो। जसं की आपण स्टॅपलर प्रेस करतो तसा प्रेस करायचा एक सोरा असतो, दोन्ही हाताने प्रेस करायचाही सोरा असतो, आणि माझ्याकडे जो हा आहे तो वरतून फिरवायचा आहे। हा मला खूप इझी वाटतो। अर्थातच मी बाकीचे यूज केले नाही, त्याच्यामुळे मला त्यांचा काही अंदाज येणार नाही, पण सोरा कुठलाही असला तरी पीठ मात्र आपल्याला याच्यामध्ये दाबूनच भरायचं आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे। आता आपल्या सोयीसाठी म्हणून अजून एक टिप्स सांगते, ती म्हणजे जो चकलीचा सोरा आहे तो आपल्याला स्ट्रेट पकडायचा नाही, तर थोडासा क्रॉस पकडायचा आहे, जसा मी पकडला आहे अगदी तसाच, आणि अशा पद्धतीने आपल्याला फिरवून चकली काढायची आहेत। तर मी तुम्हाला असं का सांगितलं की सोरा क्रॉस पकडायचा, तो यासाठी जर तुम्ही सोरा क्रॉस पकडला तर तुम्हाला मान क्रॉस करून बघावी लागणार नाही, आणि जर सोरा तुम्ही स्ट्रेट पकडला तर मान आपल्याला थोडीशी क्रॉस करून बघावं लागणार की आपली चकली व्यवस्थित येत आहेत का। तर हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता, जसं तुम्हाला काढायला सोपं वाटतं तसं। त्यानंतर चकली पाडताना आपल्याला जो सोरा आहे तो जास्त लांब लांब न्यायचा नाही, त्याचं अंतर जर वाढलं तर आपली चकली आहेत ती तुटतात, आणि जर अंतर तुम्हाला वाढवायचं असेल तर आपल्याला कंटिन्युअसली वरतून मात्र फिरवत राहावं लागेल। याच्यामुळे काय होतं की चकली आपली तुटत नाही। आणि तुम्ही बघू शकता मी पहिल्यांदा अशा पद्धतीने चकली काढलेली आहेत आणि बाजूला सारून ठेवलेली आहेत, ती यासाठी की जर मी या चकल्यांच्या कडा जर दाबत राहिले तर तोपर्यंत सोऱ्यामधून पीठ बाहेर पडतं, आणि ते पीठ बाहेर पडू नये यासाठी पहिल्यांदा मी अशा पद्धतीने चकली फक्त फिरवून घेते। चकली पाडायला घ्यायच्या अगोदरच मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। लक्षात ठेवा, चकली करताना आपल्याला तेल मात्र कडकडीत गरम झालेलं पाहिजे। आता मी चकल्यांच्या ज्या कडा आहेत त्या प्रेस करून घेते, जेणेकरून आपली चकली आहेत ती तेलामध्ये सुटणार नाहीत यासाठी। तर चकलीचं मधलं टोक आणि शेवटचं टोक आपल्याला दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून ते चिकटून राहील आणि तेलामध्ये सुटत नाही। तर या चकल्यांमध्ये अजून तुम्ही एक लाईन वाढवली तरी चालू शकतील, त्या चकल्या थोड्याशा गोल अशा दिसतील, पण मला ज्यांनी ऑर्डर दिली त्यांना छोट्या अशा चकल्या पाहिजेत, त्यांना जास्त मोठ्या चकल्या नको, त्याच्यामुळे या थोड्या चकल्या मी अशा छोट्या बनवलेल्या आहेत, म्हणजे याच्यामध्ये मी एक लाईन कमी केलेली आहे। बघू शकता सगळी टोकं मी चिकटवून घेतलेली आहेत। त्यानंतर चकलीवरती वरून असा थोडासा हात मारायचा, म्हणजे जर कुठची लाईन वरती उचललेली असेल तर ती व्यवस्थित सेट होते। तर पेपरचा वापर मी यासाठी केला कारण चकली उचलवायला मला खूपच सोपं जातं। एक हात मी पेपरच्या खाली घातला आणि त्या हाताने चकली मी दुसऱ्या हातावरती अलगद अशी ठेवलेली आहे, आणि चकली माझी कुठेही वाकलेली नाही। अशा पद्धतीने आपण ती तेलामध्ये सोडू शकतो। चकली तेलामध्ये सोडताना अंदाज घ्या आणि मगच सोडा, अति जास्त चकली याच्यामध्ये सोडू नका। अति जास्त चकली सोडली तर ती व्यवस्थित तळली जात नाही। सुरुवातीला कसं आपल्या कढईमध्ये तेल जास्त असतं, त्याच्यामुळे एखाद दुसरं चकलं तुम्ही जास्त सोडू शकता, पण नंतर जसं तेल कमी होत जातं तशी चकल्यांची क्वांटिटीही तेलात सोडायची कमी करत जा, जेणेकरून चकली आपली व्यवस्थित फ्राय होतील। तर आता तळणीबाबतच्या खूप महत्त्वाच्या गोष्टी अशा मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात अगोदर म्हणजे मी तेल कडकडीत असं गरम करून घेतलं। प्रत्येक बॅचच्या ज्यावेळी आपण चकल्या सोडणार त्यावेळी माझ्या गॅसची फ्लेम हाय होती। चकल्या सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मी लो केली, आणि त्यानंतर मध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे, अगदी 10 ते 15 सेकंदासाठी गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे, आणि लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे।
आता आपण म्हणतो की आतमधून आपली चकली व्यवस्थित भाजली गेली पाहिजे, यासाठी लो फ्लेमवरती आपल्याला चकली तळावी लागते. पण असं होत नाही. जर कंटिन्युअसली तुम्ही लो फ्लेमवरती जर चकली तळायला घेतली तर ती व्यवस्थित आतमधून फ्राय होत नाहीत आणि मुख्य म्हणजे चकली नरम पडतात. यासाठी मी सांगितलं तसं करायचं. चकली सोडताना आपल्याला फ्लेम आहे ती हाय ठेवायची, त्यानंतर फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला 10 ते 15 सेकंदासाठी गॅसची फ्लेम हाय करायची आहे, जेणेकरून आपलं तेल जर थंड पडत आलं असेल तर त्याचं टेम्परेचर मेंटेन होतं. आता तुम्ही म्हणाल गॅस चालू असताना तेल थंड कसं पडेल, तर तेल एकदम थंड पडत नाही. पण आपल्याला चकली फ्राय करण्यासाठी जे टेम्परेचर पाहिजे ते टेम्परेचर आपल्याला मिळत नाही. यासाठी आपल्याला मध्ये मध्ये हाय फ्लेम करायचे आहे आणि आपलं तेल तापवून घ्यायचं आहे. कढईतल्या चकल्या काढून झाल्यानंतर आपल्याला हाय फ्लेम करायची नाही, तर कढईमध्ये चकल्या असतानाच आपल्याला हाय फ्लेम करायची आहे. त्यानंतर मी अशी एक जाळीची चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्याखाली एक भांडं ठेवलेलं आहे आणि आपल्याला ही चकली काढताना अगदी मधोमध काढायची आहेत, जेणेकरून माझं खालचं भांडं तुम्हाला दिसतच असेल, त्याच्यामध्ये तेल पडेल अशी आपल्याला ही चकली काढायची आहेत. तर आता अजून एक छोटीशी गोष्ट सांगते. ज्यावेळी दुसऱ्या बॅचमधली चकली तळून झाली आणि ती तुम्हाला काढायची असतील, त्यावेळी अगोदरच्या बॅचमधली चकली आपण अशी साईडला करून ठेवायची, जेणेकरून जे तेल आहे ते त्या भांड्यामध्ये पडेल आणि ते भांडं आपण दुसऱ्या पदार्थासाठी यूज करू शकतो. आपण पहिल्यांदा काढलेल्या चकल्या आणि आता काढलेल्या चकल्या यांचा कलर जरी वेगळा दिसत असेल तरी चकली आपण काढल्यानंतर ती गरम असते आणि त्याच्यामध्ये कुकिंग प्रोसेस चालू असते, त्याच्यामुळे थोड्या वेळाने यांचा देखील कलर अगदी तसाच होणार आहे. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या चकल्या करून घेतल्या आणि त्यानंतर एका डब्यामध्ये चकल्या ठेवण्यापूर्वी त्या डब्यामध्ये मी एक प्लॅस्टिकची पिशवी ठेवली, त्याच्यामध्ये या मी सगळ्या चकल्या ठेवल्या. तर पिशवीला गाठ मारली आणि डब्याला घट्ट झाकण ठेवलं. याच्यामुळे चकल्या आहेत त्या हवा लागून नरम पडणार नाहीत. तर या टिप्स वापरून तुम्ही देखील या दिवाळीमध्ये चकल्या बनवा. तुमच्या चकल्या अजिबात नरम पडणार नाहीत.